वृक्षतोड आहे आणि या जंगलामध्ये असणारे जे वन्यजीव आहेत, प्राणी आहेत, या प्राण्यांचं प्रमाण दिवसेंदिवस काय होत आहे, दुर्मिळ होत आहे. खरं तर ह्या प्राण्यांची आवश्यकता आहे. दुर्मिळ होऊन चालणार आहे का प्राणी? नाही. कारण प्रत्येक एक जीव दुसऱ्या जीवावरती अवलंबून असतो हे आपण शिकतोय सध्या. तर जे वन्य प्राणी आहे त्या वन्य प्राणीचं प्रमाण कमी होत असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी काय तयार केलेले शासनानं अभयारण्य तयार केलेले आहे. त्या ठिकाणी त्या प्राण्यांना संरक्षण देण्यासाठी काही प्रमाणात तर ती प्राणी टिकावे यासाठी काही ठिकाणी अभयारण्य तयार केलेले आहेत. त्या ठिकाणी काही प्राणी आपल्याला दिसतात, परंतु ही सततची होणारी वृक्षतोड किंवा सतत वाढत जाणारं जे प्रदूषण आहे, त्यानंतर जंगलं उजाड पडत आहे, त्यामुळे हे वन्यजीव आहे त्या वन्यजीवाचं प्रमाण आपोआप काय व्हायला लागलेलं आहे, कमी व्हायला लागलेलं आहे. किंवा माणसाकडून सुद्धा त्या प्राण्यांची, कारण त्या प्राण्यांच्यापासून काही मौल्यवान वस्तू मिळत असतात, त्या मौल्यवान वस्तूसाठी त्यांची शिकार करणं किंवा त्याला ठार मारणं अशा प्रकारे सुद्धा प्रकार होत आहे. तर हे झालं नाही पाहिजे आणि वन्य प्राण्यांची संख्या जी आहे ती वाढली पाहिजे, त्यांना संरक्षण आपण दिलं पाहिजे. हे जर केलं तरच पुढं हा निसर्गाचं जे कालचक्र आहे ते कालचक्र काय होणार आहे, टिकून राहणार आहे आणि त्याचा फायदा या पृथ्वीवरील जे सजीव जीव प्राणी आहे त्या जीव प्राण्यांना सगळ्यांना होणार आहे. त्यामुळं आपण या वन्य प्राण्यांचं संरक्षण करणे फारच